जय श्री कृष्ण. संत तुकाराम महाराज हरिपाठ अभंग 19. शब्दाच्या भावे केला उपचार, तेने सर्वेश्वर संतोषला. शब्दाचा भाव कसा ठेवावा, कसा उपचार करायचा भगवंताला, कसं करावं. संत तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही फक्त शब्द टाका. कसा शब्द टाकायचा? अरे खूप कृपण माणूस आहे, कंजूस माणूस आहे, त्याच्याकडून भगवंताला पण अर्पण करणं होत नाही. त्याच्यासाठी हा शब्दाचा उपचार आहे. कंटाळवाना पण आहे, त्या बाईकडून स्वयंपाक बनवणं होत नाही, भगवंतापर्यंत दाखवणं होत नाही भगवंताला नैवेद्य. म्हणून सकाळी सकाळी तुम्ही फक्त देवाजवळ बसा आणि सांगा, हे देवा, हे बघ, मी आज मिष्टान्नाचं जेवण बनवलेलं आहे आणि हे तुला स्वीकारावं लागेल. काय बनवलं? मी पुरणपोळी बनवली, मी रस बनवला, आज अक्षय तृतीया आहे. हे बघ देवा, फक्त तुझ्यासाठी आहे रे, स्वीकार कर ना. हे बघ भजे, ही बघ कढी, भजे खूप तिखट झाले का रे? कढी खारट झाली, तुला आवडलं की नाही? पुरणपोळी गोड झाली की नाही? आंब्याचा रस कसा वाटला? फक्त तुम्ही भगवंताजवळ बोला आणि मनापासून तन मन धन हे अर्पणी प्रभूला फक्त शब्द तुम्ही भगवंताला सांगा का, हे बघ, माझ्या मनातून मी तुला अर्पण करत आहे. तो भगवंत संतुष्ट होतो माऊली. तेने सर्वेश्वर संतोषला. शब्दाचे करे करविले भोजन, घाला नारायण तेने सुखे. उपचार केले, आपण स्वयंपाक केला आणि असं भोजन जर आपण त्या भगवंताला खाऊ घातलं तर काय होईल? शब्दाचे करे करविले भोजन. हे बघ, हे बघ ना, हे बघ, माझ्या हाताने तुला खाऊ घालतोय. असं जर तुम्ही भोजन केलं, भगवंताला खाऊ घातलं शब्दामुळेच, तरी पण तो भगवंत सुखी होतो, सुखावतो. एवढा माझा भगवंत दयाळू, मायाळू, कनवाळू, कृपाळू आहे. त्याला फक्त शब्द आणि भक्ती भाव लागतो, प्रेम लागतो, बाकी काही लागत नाही. आणि तुम्ही पंचपक्वान्नाचं जेवण करा आणि भक्ती प्रेम ठेवू नका मनामध्ये, तुमचा उपहार स्वीकारल्या जाणार नाही. म्हणून तुम्ही शब्दानेच तुम्ही भगवंताला बोला, कळवळून बोला. तो भगवंत एवढा आनंदी होतो माऊली, काय सांगावं. खूप आनंद वाटतो. संत तुकाराम महाराजांनी तेच तर केलं. संत तुकाराम महाराज तेच म्हणायचे, काय करू उपचार, खोप मोडकी जर्जर. तस फक्त आपला शब्द टाका भगवंताकडे, नका देऊ तुम्ही. शब्दाची करे करविले अचमन, तांबूळ अर्पण फळे पुष्प. तुम्ही अचमन पण करू नका. शब्दाच्या बोलण्यामुळेच तुम्ही अचमन करू शकता. तांबूळ म्हणजे विडा, विडा पण तुम्ही भगवंताला अर्पण करू शकता. कसा? आता दुकानात जावं, विडा आणावा, तो विडा बनवावा आणि भगवंताला द्यावा. कधी द्यावं? तो तर आतुरतेने वाट बघतो, एवढा पण वेळ नसतो. म्हणून तन मन धन हे अर्पणी प्रभूला भक्ती करा निष्काम. तुम्ही फक्त तन मन धनानं त्या भगवंताला म्हणावं, हे भगवंता, हे माझ्या शब्दाचाच विडा आहे रे, हा स्वीकार कर. तो भगवंत हसून स्वीकार करतो. फळे तुम्ही दुकानात जाऊ नका, आणू नका, फक्त तुम्ही देवापुढे बसा. दोन गोष्टी भगवंतासोबत करा आणि सांगा भगवंताला, हे देवा, हे बघ, मी तुला फळ आणले, खा थोडस.
हे बघ तुझ्यासाठी फूल आणले, बघ ना देवा. तुका म्हणे अण्णा आधी धूप दीप उपचार अल्प समर्पिले. संत तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही धूप दीप सर्व उपचार करा, समर्पण करा भगवंताला. भगवंत म्हणत नाही हो का तू मला हे दिलं नाही. भगवंत खूप दयाळू मायाळू आहे, म्हणून तुम्ही शब्द तरी टाका. तुम्ही आळशी आहात, निर्धन आहात, तुमच्याकडं धन नाही, तर तुम्ही हे शब्द जीभ तर तुम्ही भगवंताला अर्पण करू शकता की नाही. पण आपली जीभ मात्र भगवंताला अर्पण न होता ती निंदा कुटाळखोर ह्याच्याकडे वळते. ती जीभ कुठे? विषयाकडे वळते. त्याच्यात त्या जिभेला गोडी वाटते विषयाची, आणि ह्या जिभेला जर भगवंताच्या चरणावर घातलं ना, तर ही जीभ सतत पांडुरंगाची आठवण काढेल, सतत श्रीकृष्ण परमात्मा म्हणेल, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, असं म्हणत राहील जीभ. म्हणून ह्या जिभेला वळण लावा माऊली. ही जीभ जर आपण ताब्यात ठेवली तर आपल्या जीवाचं कल्याण होईल. ह्या जिभेवर सगळं काही आहे माऊली. म्हणून हे शब्द जे आहेत ना ते जपून वापरा, आणि हे शब्द फक्त भगवंतासाठी वापरा. कारण हे जे मुख दिलेलं आहे ते भगवंतानी दिलेलं आहे. आपण त्याचा कधी विचार करत नाही. येणे मुखे तुझे वर्णीन गुणनाम, हे चिमज प्रेम देई देवा. अरे हे मुख कशासाठी आहे? तुझं गुणगान गाण्यासाठी आहे ना. पण आपण करत नाही माऊली. आपण ह्या जिभेला दुसरं वळण लावलेलं आहे. विषय सुखात ही जीभ गुंतलेली आहे. हे जे पंचेंद्रिय आहेत ना, हे इंद्रिये भगवंताकडे लावले पाहिजे, वळवलं पाहिजे भगवंताकडे. वाहेरंगी टाळी नाचे न उदास, हे देई हातास पायी सुख. भगवंताने जे हे इंद्रिय दिलेले आहेत ते तुम्ही भगवंताकडेच लावा. भगवंत म्हणत नाही का मला उपचारच करा, फक्त तुम्ही जिभेनं बोला. भक्तो मजकडे दावी, मग मी दोन्ही हात ओढवी, देठून फेडिता शेवी तैसे ते गाम. जर भक्तीनं आणि प्रेमानं जर आपण भगवंताला दाखवलं ना, तर तो फूल आहे की फळ हे बघत नाही माऊली. म्हणून आपला भाव आणि आपले हे इंद्रिय जे आहेत ते भगवंताच्या स्वाधीन करा. मग आपल्याला जन्म मरण जरा व्याधी ही बाधणार नाही. जो जन्माला येतो त्याला मरावं लागतं. जरा व्याधी जर चुकवायची असेल, जरा व्याधी म्हणजे काय? हे आपलं शरीरात जे दुखणं खुपणं आहे ना, त्याला जरा व्याधी म्हणतात. हे जर चुकवायचं असन तर ह्या जिभेला भगवंताकडे वळवा, आणि भगवंताला ह्या जिभेनं सांगा, हे देवा शब्दाचाच माझा भाव आहे, आणि ह्या शब्दाचीच मी तुला फुले फळे उपचार सगळं काही मी या शब्दाचंच करत आहे.